अजितदादांच्या शोकसभेत चक्क मनमुराद हसत गप्पा मारताना दिसले होते. मित्र हो, अजित पवार यांच्या अपघातापासून म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासूनही अजितदादांच्याच पक्षातले, त्यांच्या कधी म्हणजे त्यांच्या जवळ असणारे त्यांच्याच पक्षातले दोन नेते महाराष्ट्राच्या टार्गेटवर आलेले आहेत. तुम्हाला हे माहित आहे. त्यातलं एक नाव सुनील तटकरे आणि दुसरं प्रफुल्ल पटेल. अजितदादांच्या बाबत झालेली दुर्घटना हा अपघात नाही तर तो घातपात आहे अशी शंका जशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे ना, अगदी तशीच ती त्यांच्या कुटुंबात सुद्धा आहे. आमदार रोहित पवार यांनी तर अजितदादा यांचा घातपातच झालेला आहे आणि त्या दिशेनं तपास व्हावा म्हणून रान उठवलेलं आहे. रोहित पवार यांनी अजून कुठल्या नेत्याचं थेट नाव नाही घेतलेलं या प्रकरणामागे, जो कोणाचा संशय असेल त्याचं. पण त्यांच्या संशयाची सुई मात्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वारंवार जाताना दिसून आलेली आहे. अजित पवारांचं निधन झाल्यापासून प्रफुल्ल पटेल यांच्या हालचाली, ते घेत असलेले पक्षातले निर्णय आणि त्यांचं वर्तन हे मोठं चर्चेचं मात्र ठरलं. अहो हेच बघा, अजितदादा गेल्यानंतर अवघा महाराष्ट्र शोक व्यक्त करीत होता. कार्यकर्त्यांच्या डोळ्याचं पाणी थांबलेलं नव्हतं आणि हे प्रफुल्ल पटेल अजितदादांच्या शोकसभेत चक्क मनमुराद हसत गप्पा मारताना दिसले होते. हे चित्र पाहून लोक सुद्धा खूप संतापलेले होते. अहो इकडे अजितदादाच्या दुर्घटनेचा छडा लावण्यासाठी रोहित पवार जीवाचं रान करीत आहेत आणि अजितदादाच्या जवळचे म्हणणारे नेते फक्त राजकारण करीत आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून अजितदादांचा घातपात घडवण्यात आला आहे. या कारस्थानामागं कोण आहे हे रोहित पवार यांनी पुन्हा पुन्हा सूचित केलेलं आहे. विमान कंपनीच्या मालकांना कोण वाचवतंय यावर देखील रोहित पवार यांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि आता मात्र रोहित पवार यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत अत्यंत गंभीर आणि तितकंच खळबळजनक विधान केलेलं आहे, एक दावा केलेला आहे. VSR कंपनी विमान कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाचा दाखला देत त्यांनी या प्रफुल्ल पटेल यांना आता घेरलेला आहे. अजितदादाचे पुत्र जय पवार आणि आमदार रोहित पवार यांनी या VSR कंपनीवर संशयाची सुई आधीपासूनच रोखलेली आहे. विमान कंपनीच्या मालकाचे आणि राजकीय नेत्यांचे, म्हणजे खरं तर राजकीय बड्या नेत्यांचे संबंध असल्याचं सुद्धा याआधी रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळेच तर मग हे प्रकरण दडपलं जात आहे असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. आता मात्र रोहित पवार यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांना टार्गेट केलेलं आहे. नुसतं टार्गेट करून नाहीत ते थांबले, त्यांनी थेट या प्रफुल्ल पटेल यांना आव्हानच देऊन टाकलेलं आहे. रोहित पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला, काही प्रश्न विचारले, अत्यंत महत्वाचे प्रश्न विचारला की जो प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीचा ठरू शकतो. प्रफुल्ल पटेल जी, आपणास विनंती आहे, अजितदादाच्या अपघाताला, घातपाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर नेते कोण होते आणि ते कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहित असेलच. ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल ही अपेक्षा आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं. त्यामुळं रोहित पवार यांनी आता थेट नाक दाबलेलं आहे. म्हणजे बघा, नाक दाबले की तोंड उघडतं अशी आपल्याकडं एक म्हण आहे. आता ही राजकारणाला किती लागू पडते हा भाग आणखी थोडा वेगळा आहे. बघा, काही दिवसापूर्वी रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नागरी उड्डाण मंत्रालयातील दांडग्या संपर्काचा सुद्धा उल्लेख केलेला होता. पटेलांचे एव्हिएशन सेक्टरमध्ये तगडे संपर्क आहेत, त्याने आम्हाला पुरावे गोळा करण्यासाठी मदत केली असती तर चांगलं झालं असतं, पण तसं झालं नाही अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. पटेलांनी या प्रकरणामध्ये मौन का बाळगलं आहे असा प्रश्न आता या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय. पण रोहित पवार यांनी आता दिलेल्या या आव्हानामुळं राजकारणात एक नवी ठिणगी मात्र नक्की पडलेली आहे. मित्रांनो, प्रफुल्ल पटेल यांना नेमकं कोंडीत पकडलेलं आहे.
थेट त्या लग्नाचे पुरावे देत प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेत त्यांनी ही विचारणा केलेली आहे. रोहित पवार यांनी नाक तर दाबलेलं आहे. आता प्रफुल्ल पटेल यांचं तोंड कधी आणि कसं उघडणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. पाहूया आणखी हे प्रकरण कुठल्या वळणावरून कुठल्या दिशेनं कुठपर्यंत पोहोचतंय ते. मित्रांनो, आपल्याला जाता जाता एक विनंती, कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.